मी आज बनवत आहे एकदम पौष्टिक आणि सोपी अशी ही रेसिपी चणा चाट. त्याच्यासाठी मी हे काळे चणे आहेत ते रात्रभर भिजवले होते आणि फक्त मीठ टाकून ते शिजवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो अर्धा चमचा लाल तिखट आहे, हळद आहे, धना पावडर, आमचूर पावडर, आणखीन चाट मसाला. तर हे साहित्य आहे. जिरे पावडर असेल तर नक्की जिरे पावडरचा पण तुम्ही वापर करा. आणि मी त्याच्यात 2 चमचे पाणी घालून तो मसाला मिक्स करून घेतलेला आहे. नंतर मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकल्यानंतर हिंग टाकलेला आहे. हिंग जिरं परतल्यानंतर हा जो मिक्स करून घेतलेला मसाला होता तो टाकून परतून घ्यायचं आहे. छान परतून घेतला हा मसाला. नंतर मी त्याच्यात आलं चिरून घेतलेलं आहे लांब लांब ते टाकलेलं आहे. आलं पण छान परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे या मसाल्याला. नंतर मी त्याच्यात कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर हे जे शिजवलेले हरभरे किंवा चणे ते मी घालून छान सगळं हे मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यात जे थोडंसं पाणी आहे तर ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे पाणी. त्याला एक 4-5 मिनटं लागतील. तोपर्यंत मी इथं बाकीची तयारी करत आहे. काकडी वगैरे सोलून घेत आहे, काकडी आणि गाजर, कारण मला त्याच्यात घालायचं आहे. तुम्ही सालीसहित वापरली तर काकडी चालते, पण आमच्याकडे खात नाही अक्षय सालीचं ती काकडी, म्हणून मी सोलून घेतली गाजर आणि काकडी. तोपर्यंत इकडं चण्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता इथं मी चिरून घेत आहे ज्या भाज्या मला त्याच्यात टाकायच्या आहेत त्या. तर हा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा. एकदम असा बघा बारीक बारीक कांदा. माझ्याकडे चिरण्याची कला आहे कारण मला छान बारीक कांदा चिरता येतो, टोमॅटो पण बारीक छान चिरता येतो, कोबी पण छान असा लांब लांब चिरता येतो. म्हणून मीच सांगत आहे की माझ्याकडे चिरण्याची कला आहे, कारण आपलं कौतुक स्वतःच करते मी. तर काही कारण माहीत नसतं तर ते आपण सांगितलं पाहिजे, जी आपल्याकडे कला आहे ती. नंतर मी हे गाजर आहे ते छान असं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि या दिवसात कैरी पण असते, घरात कैरी असेल तर कैरी पण तुम्ही याच्यात वापरू शकता. ही काकडी पण एकदम बारीक चिरून घेते. आंबटपणासाठी कैरीचा इथं वापर केलेला आहे. थोडंसं मी आमचूर पावडर टाकलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही याच्यात दह्याचा पण वापर करू शकता, किंवा जी आंबट गोड चटणी येते त्याचा पण आंबट गोड चटणी आपण करतो त्याचा वापर करा. लिंबाचा वापर करू शकता. आणखीन पुदिन्याची हिरवी चटणी असते ती पण याच्यात तुम्ही वापरू शकता. पण मी ते घातलेलं नाही आहे, कैरी होती म्हणून मी कैरीचा आणि आमचूर पावडरचा आंबटपणासाठी इथं वापर केलेला आहे. आणि हे बघा सगळं चिरून झालेलं आहे. कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, कैरी आणि कोथिंबीर. आता मी एका बाउलमध्ये हे शिजवलेले जे हरभरे आहेत ते घालून घेणार आहे आणि ही सगळ्या भाज्या मी त्याच्यात मिक्स करणार आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त याच्यात वापरू शकता. आणि अतिशय सोपी आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. आणि उन्हाळ्यात आपण कधी सकाळी नाश्त्यालाही करू शकतो, किंवा कधी संध्याकाळी आपल्याला भूक लागते तेव्हा पण ही रेसिपी आपण करू शकतो. हे सगळं घालून मी छान असं हे मिक्स करून घेणार आहे. नंतर त्याच्यावर छान अशी मी कोथिंबीर भुरभुरली आणि हिरवी मिरची आडवी चिरून मी त्याच्यात डेकोरेशनसाठी ठेवली. तर कसा वाटला तुम्हाला हा चणा चाट? तुम्ही नक्की एकदा करून बघा. अतिशय टेस्टी आणि तोंडाला चव आणणारा असा हा पदार्थ आहे. नक्की करून बघा.